तर सर्व दिव्यांगांना 2100 रुपये पेन्शन मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या YouTube चॅनलवर तुमचे स्वागत आहे। मी असं का म्हटलं असेल की सर्व दिव्यांगांना 2100 रुपये महिना मिळणार आहे, पेन्शन मिळणार आहे, कारण की जे महायुतीची सरकार होती त्यांनी 5 वर्षामध्ये करणारे काम त्यांनी सांगितले होते। त्यामध्ये एक असं पण काम होतं की जे वृद्ध दिव्यांग संजय गांधी निराधार योजनेचे होते, त्यामध्ये त्यांनी असं सांगितले की आम्ही 2100 रुपये वृद्ध यांना पेन्शन लागू करू, पण आणखी पण दिव्यांग वृद्ध विधवा यांना 2100 रुपये पेन्शन चालू झाले नाही। त्यांनी एक ब्राउचर तयार केलं होतं। मान्य उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर पण तुम्हाला 6 तारखेचं हे ब्राउचर दिसून जाईल। त्यांनी त्यामध्ये अशी लिस्टच एक बनवली होती, त्यामध्ये त्यांनी 10 अटी पूर्ण दिल्या होत्या। त्यामधली तर 4 नंबरची अट अशी होती, वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये आम्ही पेन्शन करू। ही पेन्शन योजना कधी होणार? माझ्या सरकारला असं प्रश्न आहे की तुम्ही जर अशा बऱ्याच वोटिंग करण्यासाठी जर तुम्ही अशा वृद्ध दिव्यांग विधवा यांना जर असे सांगत असेल की आम्ही तुम्हाला 2100 रुपये पेन्शन करू, तुमचं सरकार पण झालं, तुमचा मुख्यमंत्री पण बसला, तुमचा उपमुख्यमंत्री पण बसला, तरी पण दिव्यांगांना वृद्धांना पेन्शन वाढ कधी होणार आहे? तुम्ही स्पष्टपणे यामध्ये सांगितलं आहे की आम्ही 2100 रुपये पेन्शन ही चालू करू। उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेब यांच्या 6 नोव्हेंबर यांची तुम्ही पोस्ट बघा। त्या पोस्टमध्ये त्यांनी असं 10 एक ब्राउचर टाकलेला आहे आणि त्यामध्ये 10 योजना दिलेल्या आहे। त्यामध्ये 10 योजनांमध्ये पहिली योजना होती की लाडक्या बहिणीला आम्ही 2100 रुपये महिना करू। त्यानंतर दुसरी अट होती की आम्ही पूर्ण शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करू। त्यानंतर तिसरी होती की प्रत्येकाने अन्न आणि निवास करू प्रत्येकासाठी। त्यानंतर चौथी योजना म्हणजे अशी होती, वृद्ध पेन्शन होतं ते संजय गांधीचं, त्यामध्ये आम्ही 2100 रुपये वाढ करू। पण ही 2100 रुपये वाढ कधी करणार? तुमचं सरकार पण बनलं आहे, तुमचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण बनले आहे, पण आम्हाला तुम्ही 2100 रुपये कधी करणार पेन्शन योजना? कारण की आता बरेच दिवस झालेले आहे, तुमचं झालेलं असेल आणि आम्हाला हाच मुद्दा आहे की 2100 रुपये तुम्ही कधी करणार? त्यानंतर गोष्ट येते एक म्हणजे सामंत म्हणून आहे, त्यांनी तर एक पूर्ण लिस्टच बनवली आहे। बाजूला तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता की त्यांनी लिस्ट कशी प्रकारे बनवली आहे। त्यांनी पण सांगितलं आहे, जो पण राजापूर लाजा साखरपान या विधान क्षेत्रातलं असेल त्यांना जामपणे विचारा की प्रश्न की आमचं तुम्ही पेन्शन वाढ कधी करणार आहे? त्यांनी पण अशी खूप मोठी अशी एक लिस्टच बनवून शेअर केली आहे इंस्टाग्रामवर। त्यांचं इंस्टाग्राम हँडल तुम्ही पण चेक करू शकता। महाराष्ट्र सरकार आणि मेन म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना असं निवेदन आहे की तुम्ही दिव्यांगांची पेन्शन किंवा संजय गांधीची किंवा वृद्धांची किंवा विधवांची यांची पेन्शन वाढ कधी होणार आहे? तुम्ही जर तुमच्या इंस्टाग्राम हँडलवर तुम्ही इलेक्शन असतात तेव्हाच का तुम्ही मोठमोठे आश्वासन देता? आता तुमचं आश्वासन कुठं गेलंय? आम्हाला इंस्टाग्रामवर स्वतः पोस्ट पण केलेली आहे त्या 6 नोव्हेंबरची, तुम्ही बघू पण शकता। आणि तुम्हाला जर असंच करायचं होते तर तुम्ही खोटे आश्वासन आम्हाला देऊ नका, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार होतो। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की मुख्यमंत्री साहेबांपर्यंत गेलाच पाहिजे आणि जास्तीत जास्त दिव्यांगांनी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करावे।